निखिलने तर ताळ परत भरून घेतले मॅगी इकडे बघा. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. Once more! Once more! Once more! बघू शकता दर्शनची विकेट पाडलेली आहे तिकडे बैलांनी. तुम्ही बघू शकता इथे या पायऱ्या आहेत, तिथून आपला मामा मनोहर मामा कसा उतरत आहे, एकदम सरळच्या सरळ. तुम्ही सागर दादाकडे बघू शकता. 2 दिवसापूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला चालता येत नाही, पाय सुजलाय तरी पण लंगडत लंगडत चाललाय तो. रोशन दादा बघू शकता, खुद्द आर्नोल्ड. जय शिवराय मित्रांनो. तर कसे आहात, मजेत ना, फिरताय ना, तर ट्रेकिंग वगैरे करायलाच पाहिजे. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भन्नाटाच्या एक नव्या ब्लॉगमध्ये, एक नव्या ॲडव्हेंचरमध्ये. तर आता आपण जाणार आहोत एक नव्या ॲडव्हेंचरला. तर मी त्याची माहिती तुम्हाला थोड्या वेळात देणारच आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सकाळचे वाजले आहेत 6:30. तर नेहमीप्रमाणे आता पण लेट झालेला आहे अर्धा तास, तरी अजून आमची एक गाडी आलेली नाही. तर तुम्ही बघू शकता आता आपली सगळी मंडळी बऱ्यापैकी इकडे जमलेली आहेत. तर आता आमची एक गाडी येते, गाडी आल्यावरती आम्ही प्रवासाला लवकरात लवकर सुरुवात करू. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरलेलो आहे SMBTच्या इकडे. आता आम्ही इकडे बघा एवढी खूप सारे दुकानं आहेत. आता तिथे एखादा चांगला दुकान बघून नाश्ता करायला जाऊ. नाशिक स्पेशल पुरी भाजी. गाईज तुम्ही बघू शकता तिकडे तिकडे पवन चक्क्याच आहेत. एकदम भारी असं वातावरण आहे, एकदम भारी भारी वाटतं आणि हवा पण एवढी भारी सुटली का एकदम भारीच वाटतंय. तुम्ही बघू शकता हे बघा, ही पवन चक्की आहे, सुदलोन कंपनीची. फक्त असा हे बघा, आपण असं फक्त कधी TV मध्ये मोबाईलवरती किंवा असं लांबून पवन चक्क्या बघितल्या असतील, त्याच्यावरून आपल्याला त्या पवन चक्कीचा एवढा अंदाज येत नाही. पण आता मी तुम्हाला दाखवतो. ही जी पवन चक्की आहे तिचा पातच बघू शकता, एक पातच एवढा मोठा आहे. जवळ मला अंदाज पण घेता येणार नाही एवढा मोठा पाता आहे तो. हे बघा आपण बघू शकता, ही आपली सगळी मंडळी. हे आपला सागर मामा, हे सगळे जण आपल्या वातावरणामध्ये एन्जॉय करत आहात. जो तो सगळे आपले फोटो काढत आहेत. मी पण आता फोटो वगैरे काढणार आहे. तत्पर्यंत तुम्ही पण हा क्लायमेट बघू शकता. फोटो काढता, व्हिडिओ काढता मी एकटाच मागं राहिलो, सगळे मला सोडून चाललेत. तुम्ही बघू शकता. बघा आपली गाडी आणि मी गाडीच्या मागं धावतोय. किती सुंदर व्ह्यू आहे. आणि हा समोरच आपला आड किल्ला आहे. हे बघा आपल्या गाडीतील गँग. रोशन दादा पुढे बसलाय, निखिल दादा गाडी चालवतोय, हेमंत भाऊ, सागर भाऊ आणि मी मागे, विनायक दादा आणि दर्शन दादा बसलेले आहेत. कोण? सो फायनली आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत. हे बघा बघू शकता, हा समोरच आहे आड किल्ला. आणि हा किल्ला येतो नाशिकमध्ये, सिन्नर, नाशिक तालुका सिन्नर.
युट्यूबला. आहे का युट्यूब चॅनल आहे बा. नेटवर्क नाही ना इकडं. चला आता आम्ही सर्वांनी किल्ला चढण्यासाठी प्रस्थान केलेले आहेत. खूप मजा येणार आहे या ट्रेकिंगला. पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. पाऊस चालू व्हायचा आम्ही लवकरात लवकर वरती पोहोचण्याचा प्रयत्न करून, जेणेकरून आम्ही भिजणार नाही. पूर्ण दिवस भिजलो नाही, थोडासा भिजायला कंटाळा येईल म्हणून पटापट जाऊ. निखिल आणि हेमंतची जोडी तुम्ही बघू शकता कसा सामान वाहतात आहे. बायसेप बघा हेमंत दादाचे वन साइड. इंस्टा आयडी हेमंत फुलवरे. हे बघा स्टेरॉइड वाली बॉडी रोहन दादाची. आणि ही बघा आपली गावठी बॉडी नुसती आपशी. रोशन दादा बघू शकता खुद्द आर्नोल्ड. आणि आपल्या खांद्यावरती घेतला आहे सगळ्यांच्या पाण्याचा भार. आर्नोल्ड यंदा ऑलिम्पिया जिंकणार आहे ब्रो. किल्ल्याची चढाईला सुरुवात करतात. आपल्याला थोडंसं डोंगर माथ्यावरती ही सुंदर अशी प्रकारची फुलं पाहायला मिळतात. हे बघू शकता, हा आहे कारवीचा फूल. आणि हे एक आहेत एक वेगळ्या प्रकारचे लाल लाल फुले, एकदम मस्त मस्त. हा जो पूर्ण पठार आहे पूर्ण सफेद फुलांनी बहरलेला आहे आणि एकदम मनमोहक असा दृश्य वाटत आहे. व्हिडिओ घेतो. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. थांबायचं ना स्टेरॉइड वाली. आय या किल्ल्यावरचा जो डोंगर आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण म्हणजे बहुतांपैकी हा निळा निळा खडक दिसत आहे. दगडामध्ये निळा रंगाचा माती आहे. फोटोशूट चालू आहे. असं नको काढू, तसा काढ. द व्ह्यू ऑफ वांड मिल. तुम्ही सागर दादाकडे बघू शकता. 2 दिवसापूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झालाय. त्याला चालता येत नाही, पाय सुजलाय, तरी पण लंगडत लंगडत चाललाय तो. सलाम सागर दादाच्या जिद्दीला. रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा चालू झालेल्या आहेत. वरती एकदम थंड असं वातावरण आहे. ट्रेकिंग करायला जास्त दम वगैरे लागत नाहीये, त्या मानाने वातावरण एकदम चांगलं आहे. डोंगर माथ्यावर येताच आपल्याला सुरुवातीलाच एक इथे पाण्याचा कुंड आढळून येतो. तर आपण या कुंडाला आपण थोडंफार जवळून बघूया. या कुंडाचं पाणी पिण्यायोग्य आहे. बघू शकता आपली सर्व मंडळी पुढे जाऊन बसलेली आहेत. चौकडे आणि चारी बाजूला ढगांनी वेढा घातलेला आहे आपल्याला. त्याच्यामुळे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आणि आता लवकरच आपल्याला गुहेकडे जायचं आहे, जेणेकरून आपला पावसापासून संरक्षण होईल आणि आपण तिथे बसून जेवण वगैरे आराम करू.
बघू शकता पूर्ण धुरकट असं वातावरण झालेलं आहे. एकदम ढगामध्ये आल्यासारखं वाटत आहे. जणू काय आपण स्वर्गातच आलो आहोत. कारण की लहानपणी बऱ्याचदा असं ऐकलं आहे स्वर्ग ढगांमध्ये आहे आणि आता आपण नक्कीच ढगांमध्ये आलेलो आहोत. सह्याद्रीतील सुख, सह्याद्री स्वर्ग. फायनली पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहेत आणि आम्ही सगळ्यांनी आता रेनकोट वगैरे घातलेले आहेत. विनायक दादा बघा एकदम जादू दिसत आहे. जादूच्या ह्याच्यात 2 थैल्या. ये निखिलची छत्री उलटी डोमा डोमा. सगळे जण असे सफेद गुलाबी हिरवा पिवला सगळे जादू झालेले आहेत. बदलापूरचे जादू आता आलेत नाशिकच्या जंगलामध्ये. बालादा थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इकडे देखील 1-2 पाण्याचे मोठे कुंड लागतात आणि पाणी एकदम शुद्ध चांगलं आहे, पिण्यायोग्य. आणि तुम्ही इकडे बघू शकता गावातील पोरं बैलाला घेऊन चरण्यासाठी डोंगर माथा आलेले आहेत. कोणाला हो का बघू शकता दर्शनची विकेट पाडलेली आहे तिकडं बैलांनी. हे बघा आम्हाला किल्ल्यावरती किती प्रमाणात गुरंढोरं आलेली आहेत. पाऊस पडतो त्यामुळे ते झाडाच्या आडोशाला आसरा घेण्यासाठी थांबलेले आहेत. आणि ही आपली ढोरं बघा एका मागे एक लाईनीत चाललेली आहेत. आणि मी पण एक त्याच्यातलाच येते. सो फायनली आता आपल्याला इकडे पायऱ्या लागलेल्या आहे उतार आणि थोडा पुढे जाताच आपल्याला गोवा लागणार आहे. तिकडे गेले आपण आराम करू, जेऊ. हे बघा तुम्ही बघू शकता इथे या पायऱ्या आहेत. तिथून आपला मामा मनोहर मामा कसा उतरत आहे. ते एकदम सरळच्या सरळ अशी उतार आहे. तुम्ही बघू शकता गाईज आता आम्ही अडकलेलो आहे आणि आमचे पार्टनर गायब झालेले आहेत. मेन म्हणजे आमचे आते किशोर मनोहर पंत गायब झाले आहेत. आता आमची गांगल झालेली आहे कुठून जायचं कुठून नाही. आणि बघू शकता सगळे रेनकोट आता काढलेले आहेत आणि पाऊस मस्त की थांबलेला आणि सुंदर आणि मस्त रम्य वातावरण आणि 4 साईडून पवन चक्क्या 1 साईड घुमतात. आणि बघू शकता आमचा निखिल द बॉय 1 साईड चाललेला आहे आणि इकडं बाकीचे आमचे 2 जादूवंतर आणि त्यात मी एकटा हिरवं नैसर्गिक सुंदर वातावरण. सो फायनली आता आपण गोव्याच्या इथे पोचलेलो आहोत. बघू शकता गोवा खूप मोठी आहे, राहण्यासाठी एकदम उत्तम सोय आहे. गोव्याच्या इथे झेंडूची झाडं लावलेली आहेत आणि समोरच देवीचं मंदिर आहे. रोहन दादा इथे झाडू मारत आहे, बॉडी दाखवतो टोचनची. गोवा खूप मोठी आहे. इथे जेमतेम 50 ते 70 लोक आरामात झोपू शकतात. आणि इथे एक खोली आहे, ही खूप मोठी आहे, बघू शकता. गोव्याच्या शेजारीच एक पाण्याचा छोटा कुंड आहे. आपला बाळा त्यातील शेवाळ साफ करत आहे, जेणेकरून आपल्याला हा पाणी पिण्यायोग्य होईल. आणि आपल्या गुहेसमोरच सुंदर मनमोहक पवनचक्की आणि गावाकडील शेती यांचा मनमोहक दृश्य. जेवणाची आता पंगत बसलेले, सर्वांनी डबे खोललेले आहेत आणि सर्वजण आता जेवणावरती थांब मारत आहेत. मी काकडी तो गाईज तुम्ही बघू शकता सुंदर आणि मस्त आपला चाय बनवता रेडी झालेला आहे. आणि सागरदा 1 साईड आला कापतो आणि बाबा मस्त चाय बनवतात. तसेच केटीदा आहेत
किती आका सुपरवायझर वन साईड. आणि इकडे बघू शकता आणि आपली मंडळी झोपलेली आहे आणि बघू शकता नाटक मास्टर इकडं बघा. कॅमेरा चालू नाही केला का लगत झोपायची ऍक्टिंग चालू. आणि इकडं वन साइड गाईज झोपलेली आहेत. आणि तसाच गजर वाजलेला आहे चायचा. चहाची वेळ झाली आहे तर या सगळ्यांनी आलाचा चहा प्यायला. एकदम थंड वातावरण आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यासाठी बिस्किट न आणली, खाली पण न आणली. दिवस या गोष्टी आमचे 2 शब्द संपून जातो. रिपोर्टर रोशन लेक्शन फुलवरे आणि त्यासोबत कॅमेरामॅन निखिल पिसे. आता परत झोपतो. चलो गाईज झोप. या गाईज सर्वांनी गरमागरम चहा प्यायला. आणि हे समोर तुम्ही दृश्य बघू शकता. एकदम ढगाळ वातावरण आणि एकदम थंडी वाजते आताच. या सर्वांनी पपई खायला एकदम गोड गोड आहे. मस्त आहे. आणि इकडे जेवणाची पण सोय चालली. आता थोड्या विश्रांती नंतर आता आम्ही चाललो आहे किल्ल्याची पाहणी करायला. जेणेकरून आज पाहणी करू, आल्यावरती आराम करू, जेवू, झोपू, सकाळी लवकर उठू आणि आपल्याला सिन्नरला जायचे. कुठल्या मंदिरात जायचे रे आपल्याला उद्या? गोकर्ण काय? हा, गोकर्ण मंदिरामध्ये जायचंय उद्या सकाळी. गोदेश्वर. सॉरी, चुकीची माफीची चुकीची दुरुस्ती. सॉरी, बाईच्या गावात वाचलो. रस्ता बघा कसा आहे. पहिले खाली बघ. आता मी मोबाईल ठेवतो नाही तर माझी फाईल वाजत. चलो रे. चलो चलो चलो. सो फायनली आपण आड किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या इकडे आलेलो आहोत. आता सध्या आपण प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस आहोत. इथे एक पाण्याचा टाका आहे आणि हेमंत दादा त्या पाण्याचा आस्वाद घेताना. आता आपण प्रवेशद्वाराकडे जाऊया. प्रवेशद्वारामध्ये खूप झाडी आहे. कदाचित ह्या किल्ल्यावरती जास्त ट्रेकर्स येत नसतील, त्या कारणाने इकडे जास्त साफसफाई नाही आहे. पूर्ण जो रस्ता आहे तो रस्ता झाडा झुडपांनी एकदम भरलेला आहे. तर तुम्ही ह्या दरवाजाच्या इथून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. पूर्ण धुकाच धुका आणि हे दरवाजाचे अवशेष. तर हा जो किल्ला आहे मुख्यतः हा जो येतो हरिश्चंद्र डोंगर रांगा यामध्ये. तर हा किल्ला स्पेशली हा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी, अर्थातच टेहळणी किल्ला यासाठी हा किल्ला बनवला गेला आहे. तर इकडे या किल्ल्यावरती असे विशेष काही अवशेष किंवा बघण्यासारखं एवढं नाही आहे, पण एक आपल्या स्वराज्यातील किल्ला म्हणून या किल्ल्याला आम्ही भेट दिलेली आहे. आता इकडे पूर्ण धुकं झाले म्हणून तुम्हाला आता मी काय जास्त दाखवू नाही शकत आहे. बघा, विनायक दादा आलाय थैल्या घेऊन रेनकोट. आवाज आहे. गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमान योगी चाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवबा की जय बोलो. शिवबा की जय बोलो. शिवबा की जय बोलो. शिवबा की जय बोलो. हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. किल्ले भ्रमण करून येताच आपल्याला मनोहर मामाने उत्तम अशी सूपची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता सूपमधून कशा गरम गरम वाफा निघतात. आणि सागर मामा बघा आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी सलाड बनवत आहे. कोशिंबीर या गरम गरम
खूप टेस्टी प्यायला. माझे माऊली वाचा मनसेंद्रियावा पूजा करावा प्रकृती स्वभावा. आता आमचा आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आता आमच्या पोरांनी बघू शकता सगळ्या जणांनी लुडोचा गेम चालू केलेली आहे. 6 जणांमध्ये 1 तास लागतो लुडोची गेम व्हायला. हो गाईज, आता झाली आहे जेवणाची वेळ. सर्वजण जेवायला घेत आहेत एकेका मागे. तर तुम्ही बघू शकता आजचा मेनू: डाळ भात, कोशिंबीर, लिंबू, पापड आम्ही आणायचो विसरलो. तर पापड नाही म्हणून मी घेतले चिप्स, क्रीमी, भाजी. तर या सगळ्यांनी जेवणाची मजा घ्यायला, आनंद लुटायला खूप छान असा जेवण झालेलं आहे. डाळ भात. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचा ब्लॉगच्या दुसऱ्या दिवसामध्ये. तर आता वाजल्या सकाळचे 7. आता आम्ही सर्वजण उठलो आहोत. सगळ्यांचा नाश्ता पाण्याची सोय चालू आहे. सागर मामाला हाय करा, स्टेरॉइड वाल्याला बाय करा. इकडे बघा, सकाळी सकाळी आमच्या चहाची सोय केलेली आहे. आणि विनायक दादा आपल्या नाश्त्याची सोय करतो. कदाचित मॅगी बनवायच्या तयारीत. मला एक चहा भर, 1 कप दे. काहीतरी दे. तंदुरी चहा होईल तो, एवढा उकललाय. लाल बडच चाललाय. हो बघा, दर्शन शेठ चहा मध्ये क्रीमचं बिस्किट खातोय. सल्यूट त्याला. 10-12 दोपांची. येईल ना तो. मला दे थोडस, 1-2 घोट. कुठले फोडलेले? अरे यांनी लास्टला उतरलाय मैदानात. येऊ मुद्दाम घेतला नव्हता का? मी आता दात घासले, बाद झालं. गुड मॉर्निंग. या सकाळचा चहा प्यायला एकदम भारी झालाय. बघा, असा अँटिक पीस आहे. चॉकलेट विथ चाय. निखिल पण आला, आईस्क्रीम घाला. निखिलने चहा बघ किती घेतलाय. बाबा बाबा, इसको चाय बोलते का? कब भर के चाय ले रहे हो मेरे को? 1 कप बूंद मिली है खाली. ऐसा होता है की कभी? सो गाइज, फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. उत्तम डिलिशियस अशा प्रकारे. आता आपण थोड्याच वेळात त्या मॅगीची चव घेणार आहोत आणि पोट भरून नाश्ता करणार आहोत. गाइज, ही बघा आपली मॅगी एकदम भारी झालेली आहे. या सर्वांनी मॅगी खायला आमच्या सोबत कधीतरी बेत आका आमच्या सोबत या कधीतरी ट्रेकिंगला तुम्हाला सुद्धा आमच्यासारखा आनंद, अनुभव आणि एकदम भारी मजा करता येईल. आणि तुम्ही हा समोरचा सीन बघू शकता. गुहेच्या वरूनच धबधबाचा पाणी पडत आहे. वाव वाव वाव.
इकडे झुंबड झाले मॅगी खायला. मला द्या. निखिलनी तर ताळ परत भरून घेतली मॅगी. इकडे बघा मॅगी जाम आहे. मॅगी खाण्याचा नवीन प्रकार डरके आगे जी ते मामाचे धाडसी बघा. बघू शकता तुम्ही मॅगी खाताना डायरेक्ट सुरी घातले. पोट भरला पाहिजे, जीभ कापली तरी चालेल. बघू शकता ग्रुप फोटो काढण्यासाठी किती खर्च मेहनत चालेल. आपला कॅमेरामॅन म्हणून फुलोर आहे बघा कसा खाली बसून फोटो काढतोय ग्रुप. येतोय आलो आलो. पण तरी पण बघू शकता फोटो. तो फायनली काय आता आम्ही खाली उतरण्यासाठी प्रस्थान केलेलं आहे. हे बघू शकता कशी वाट आहे, छोटीशी निमुळती वाट. आणि आम्ही आता सर्वजण हळूहळू उतरतो आहे. एकदम असं हळूहळू चालायला लागतो, नाही तर फाईल वाजायची आमची. तर मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. इकडून जा रे बाबा, कशाला डोक्याला ताप करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. सुभाष की जय बोलो. सुभाष की जय बोलो. महादेव. खूप सोसाट्याचा वारा चाललाय. आमची बोरा बघा कशी मजा करतात. आता आम्ही सर्वजण किल्ल्याच्या खाली उतरलो आहोत. आणि बघा आता सगळेजण गाडीमध्ये बसत आहेत. आणि आता आम्ही जाणार आहोत सिन्नरच्या गोदेश्वर मंदिरामध्ये. तिथे उत्तम प्रकारे असं भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय कलाकृतीचं असं मंदिर आहेत. तिकडे जाऊन आपण बघणार आहोत. चला तर मित्रांनो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. अशीच अजून आपण खूप मजा आणि धमाल करणार आहोत. थँक्यू. आता आपण सिन्नरच्या बोधेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता मंदिराभोवतील परिसर. आता आपण गाडी पार्क करू आणि मंदिरामध्ये जाऊ. आता आपण पोचलो आहोत गोदेश्वर मंदिरामध्ये. आणि हे जे मंदिर आहे ते 12व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. तर तुम्ही या मंदिरावरील नक्षी वगैरे बघू शकता. तर चला आपण त्याला जवळ जाऊन बघूया. एकदम खूप सुरेख आणि आपले भारतीय ती कलाकृती या प्रत्यक्ष मंदिरावर उमटलेली आहे. आधी आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. दर्शन घेऊ आणि आपण पूर्ण मंदिर थोडंफार महादेव. ओम नमः शिवाय. मंदिरावरील सुबक असं नक्षीकाम तुम्ही बघू शकता.
गोदेश्वर मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला 3 नंदींच्या मूर्ती दिसतात. तिथे तुम्ही बघू शकता ह्या ज्या 3 मूर्त्या आहेत भग्नावशेषामध्ये पडलेल्या आहेत. त्यांची जी मान आहे ती तुटलेल्या अवस्थेत आहे. तर तुम्ही ही बघू शकता, ही जी लढाई होती आपली, ही किंवा कुठली सत्ता गाजवण्यासाठी नव्हती, तर प्रत्यक्षात आपल्या धर्माविरुद्ध होती. तुम्ही बघू शकता. गोदेश्वर मंदिराच्या अगदी समोरच हे तुम्ही सूर्यदर्शन मंदिर बघू शकता. स्वर्ग मंडळ. गोदेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता हे किती फुलपाखरं उडत आहेत. एकदम खूप भारी भारी वाटत आहे. आता आम्ही पोचलो आहे माळशेज घाटामध्ये. सिन्नरचा गोंडेश्वर मंदिर पाहिला, ओतूरला आम्ही जेवण केला आणि आता आम्ही पोचलो आहे थेट माळशेज घाटामध्ये. तर तुम्ही समोर हा नयनरम्य दृश्य पाहू शकता. एवढं धुकं आहे की आपल्याला पुढचंही काय दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. पूर्णचा पूर्ण माळशेज घाट फुल पॅक आहे, हाऊसफुल. इकडं तिकडं गर्दीच गर्दी. एवढी ट्रॅफिक आहे का बोलून फायदा नाही. आता आम्ही सर्वजण उतरलो आहोत माळशेज घाटामध्ये आणि माळशेज घाटाची जी मजा आहे ती आता आम्ही त्या व्ह्यूसाठी जाणार आहोत. तुम्ही हे माळशेज घाटामधील बोगदा बघू शकता. व्यू, व्हॉट अ व्यू. हा भावा, हा बघ, हा तूच आहे. हा ताई, तू बघते ना, ही तूच आहेस ती. बघ, ही बघ, दिसली का तू? हा तूच आहे ती. आपली गँग. बघा बघा बघा, डोळ्याला पारणं फिरणार हे मनमोहक सुंदर दृश्य. ढगांच्या वर आहेत आपण आता. एकदम एकदम कात्राड व्ह्यू. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण एक पुन्हा नव्या एक ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.